सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेघ. आजचे प्रकरण आहे औक्षवंत होऊया, भाग 1. भय, चिंता आणि नैराश्याने ग्रासलेल्या मनस्थितीत मी संवेदना वृद्धसेवा केंद्रात प्रवेश केला. 21 दिवस लॉकडाऊन, कोणीही घराबाहेर पडायचे नाही. रात्री माननीय पंतप्रधानांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात हे आवाहन केले होते. कोरोना विषाणूने अक्षरशः जगभर थैमान घातले होते. भारतातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून हा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला होता. कोरोना विषाणू हा वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांच्यामध्ये अधिक गंभीर स्वरूप धारण करतो असे सांगण्यात येत होते. त्यामुळे मी अधिक चिंतेत होतो. कारण संवेदनामधील 30 वृद्धांच्या देखभालीची आणि सेवा शुश्रूषेची जबाबदारी आमच्यावर होती. गेल्या काही दिवसांपासून नातेवाईकांना भेटायला मनाई केलीच होती. सिस्टर्स आणि मावशांना वारंवार हात धुणे, मास्क वापरणे अशा सूचना दिल्या होत्या. पण हे सर्व आपण कसे निभावून न्यायचे या विचाराने मनावर ताण आला होता. एकूणच आपले आणि मानवजातीचे काय होणार आहे, असे खूप नकारात्मक विचार मनात येत होते. या मनस्थितीतच मी हॉलमध्ये आलो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जोशी काकू प्रसन्न आणि हसऱ्या चेहऱ्याने मला म्हणाल्या. तुम्हालाही शुभेच्छा काकू. मी चेहऱ्यावर हास्य आणत म्हणालो. सर, तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. संवेदनाचा हसरा चेहरा अशी ओळख बनलेल्या काळे आजीही उत्साहाने म्हणाल्या आणि एका पाठोपाठ एक आजी आजोबा मला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ लागले. संवेदनाच्या सर्व खोल्यांमधून फेरफटका मारून येईपर्यंत माझा मूड पूर्णपणे बदलला होता. मी केबिनमध्ये येऊन बसलो तेव्हा मला नवल वाटत होते. या लोकांना भय आणि चिंता कशी काय वाटत नसेल. हे सर्वजणही टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये कोरोना विषाणू आणि त्यामुळे जगभर उद्भवलेली परिस्थिती याबद्दल ऐकत होते. तरी हे सर्वजण इतके स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकत असतील. मी अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. पहिली गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की हे प्रत्येक जण वर्तमानाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण मात्र भविष्याचा विचार करून अधिक चिंतित होतो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे ते सर्वजण अंथरुणावर खिळलेले असल्यामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती ते आधीपासूनच अनुभवत आहेत. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत जीवनाला कसे सामोरे जायचे याचे भान त्यांना अधिक आलेले असणार. आपण सुद्धा ही परिस्थिती समजूतदारपणे स्वीकारायला हवी, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आपणच असे उदास आणि चिंतित झालो तर इथे काम करणाऱ्या सिस्टर्स आणि मावशांच्या मनस्थितीवरही परिणाम होईल, याची मला जाणीव झाली. मी लगेच मनातले नैराश्य झटकून माधुरीला गुढी उभारण्याची तयारी करायला सांगितले. किचनची जबाबदारी सांभाळणाऱ्या वहिदाला बोलावून आज पुरणपोळ्या बनवायला सांगितल्या. आम्ही मोठ्या उत्साहाने अंगणात गुढी उभी केली. थोडेफार हिंडू फिरू शकणारे आजी आजोबा अंगणात जमले होते. जोशी काकूंनी पुढाकार घेऊन माधुरीला सर्व नियोजन करायला लावले होते. अंगणात सडा शिंपून रांगोळी काढायला लावली. चौकटीला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले. कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचा गूळ खोबरे घालून बनवलेला प्रसाद सर्वांना खायला दिला. नाश्त्यामध्ये शेवयाची खीर बनवली आणि दुपारसाठी पुरणपोळीचे जेवण बनवण्याची लगबग सुरू झाली. आपण धीरोदात्तपणे या परिस्थितीला सामोरे जायचे असा मी संकल्प केला होता खरा, पण चीन नंतर देश विदेशातील कोरोना संसर्गाबाबतच्या बातम्या ऐकून आणि वाचून मनाचा थरकाप उडत होता. इटलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली होती.
तेथील डॉक्टर्स प्राणपणाला लावून रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचं म्हणणं असं होतं, की कुणावर उपचार करावेत आणि कुणावर नाही याची आम्हाला निवड करावी लागते आहे. जर 80 ते 90 वयोगटातील व्यक्तीला श्वसनाचा गंभीर त्रास होत असेल, तर त्यांच्यावर उपचारांची शक्यता कमीच होती. कोरोना विषाणूने इटलीत असा काय धुमाकूळ घातला होता, की ज्यामुळे डॉक्टरांना नागरिकांच्या जीवन-मरणाचा निर्णय घ्यावा लागत होता. इटलीमध्ये जगण्याची शक्यता अधिक असलेल्यांनाच प्राधान्याने उपचार मिळत होते. म्हणजे केवळ तरुण आणि वाचण्याची शक्यता अधिक असलेल्या रुग्णांचीच दखल घेतली जात होती. इटली हा जपाननंतर असा दुसरा देश आहे, जिथं वृद्धांची संख्या अधिक आहे. तेथील वृद्धांना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळे भविष्यात आपल्या देशामध्येही अशी परिस्थिती उद्भवू शकेल, अशी मला धास्ती वाटत होती. सांगलीमध्ये सुद्धा हळू-हळू कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली होती. मिरज येथील ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर शिरीष चव्हाण सर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्यामुळे त्यांना पुण्याला शिफ्ट करावे लागले होते. माझे एक ज्येष्ठ सहकारी डॉक्टर दिनेश भबाण यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. संवेदना वृद्ध सेवा केंद्राच्या पाठीमागच्या गल्लीतील एका कुटुंबात 3 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी तरुण महिलेचा मृत्यू झाला होता. एके दिवशी दुपारी एबीपी माझाचे वार्ताहर राहुल कुलकर्णी यांचा उस्मानाबादहून मला फोन आला. सांगलीमधील सावली बेघर निवारा केंद्रामध्ये 52 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजत होते. त्याबद्दल चौकशी करून कळवण्याबाबत ते विनंती करत होते. मी सावलीचे प्रमुख मुस्तफा मुजावर यांना फोन करून चौकशी केली. बातमी खरी होती. आता मात्र माझा धीर सुटत चालला होता. मी माझ्या सर्व सहकारी डॉक्टरांशी फोनवर चर्चा केली. जिथे अधिक लोक एकत्र असतात, तिथे संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यात आमच्याकडील सर्वजण वृद्ध आणि आजारी असल्यामुळे अधिक धास्ती वाटत होती. आपल्याकडेही संवेदनामध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते, अशी माझ्या मनातली भीती त्यांना मी बोलून दाखवली. त्याबाबत प्रत्येकाने आपापले मत व्यक्त केले. संवेदनामधील सर्व आजी-आजोबांच्या नातेवाईकांना कल्पना देऊन ज्यांना शक्य आहे त्यांनी काही दिवसांकरिता त्यांना घरी घेऊन जाण्याचा पर्याय सुचवावा, असा मला सर्वांनीच सल्ला दिला. असे करणे माझ्या जीवावर आले होते. गेली 4 वर्षे आम्ही अविरत परिश्रम घेऊन हे केंद्र उभे केले आहे. येथील सर्व आजी-आजोबांना कौटुंबिक मायेने आणि जिव्हाळ्याने सांभाळले आणि जपले आहे. अशा वेळी परिस्थितीपासून पळ काढणे मनाला पटत नव्हते. पण शेवटी मन कठोर करत एक कॉमन मेसेज तयार केला आणि सर्व आजी-आजोबांच्या नातेवाईकांना पाठवला. नमस्कार. प्रेम, विश्वास आणि सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांचे जतन करत अंथरुणावर खेळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक सेवा शुश्रूषा ही भूमिका उराशी बाळगून आम्ही संवेदना वृद्धसेवा केंद्र चालवितो आहोत. हे आपण जाणताच. गेल्या 4 वर्षांमध्ये 250 पेक्षा अधिक वृद्ध माता-पित्यांची देखभाल आणि सेवा शुश्रूषा करण्याची संधी आम्हाला लाभली आहे. सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. सांगलीमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोना विषाणू हा वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांच्यामध्ये गंभीर स्वरूप धारण करतो. त्यामुळे संवेदनामध्ये आम्ही विशेष खबरदारी घेतो आहोत. सर्वांच्या नातेवाईकांना भेटायला येण्यास मनाई केली आहे आणि व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याबाबत सुचवले आहे. तसेच सर्व सिस्टर आणि आया, मावश्या यांना वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी सगळे सक्तीचे केले आहे. तसेच त्यांना 15-15 दिवसांची ड्युटी देऊन त्यांच्या नियमित राहण्याची व्यवस्था संवेदनामध्येच केली आहे. ड्युटीवर येताना त्यांची नियमित तपासणी केली जाते. येथील सर्व वृद्धांचीही सकाळी आणि संध्याकाळी असे 2 वेळा ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासली जाते. आमच्या परीने आम्ही योग्य ती सर्व काळजी घेतो आहोत.
तथापि आपण काही दिवसांकरिता आजींना किंवा आजोबांना घरी घेऊन जात इच्छित असल्यास संपर्क साधावा. तसेच आपल्याला काही शंका असल्यास किंवा सूचना द्यायची असल्यास निसंकोचपणे कळावे. आपला डॉक्टर दिलीप शिंदे. रात्री उशिरा असा सर्वांना मेसेज पाठवला. त्यामुळे मनावरचा ताण थोडा हलका झाल्यासारखं वाटत होतं. आता सर्व आजी-आजोबांचे नातेवाईक कसा प्रतिसाद देतात, याबद्दल उत्सुकता वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे संवेदनामध्ये आलो. गुड मॉर्निंग सर. जोशी काकूंनी प्रसन्न हसऱ्या चेहऱ्याने स्वागत केले. रात्री तुम्ही माझ्या भावाला काही मेसेज पाठवला होता का? रात्री मला त्याचा फोन आला होता. होय. आम्ही येथील सर्वच आजी-आजोबांच्या नातेवाईकांना मेसेज पाठवला आहे. मी त्यांना सांगितले. हे बघा डॉक्टर, मी इथून कुठेही जाणार नाही. माझे जे काय व्हायचे असेल ते इथेच होऊ दे. त्या ठामपणे म्हणाल्या. तसे नाही काकू. सर्वांना कल्पना देणे आमचे कर्तव्य आहे. सध्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. इतरांचे मला माहीत नाही. पण येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायची माझी तयारी आहे. तुम्ही मला माझ्या मुलासारखे आहात. तरुण मुलाच्या जाण्याचे दुःख पोटात घालून मी इथं राहायला आले आहे. तुम्ही तर मला मरणाच्या दाढेतून वाचवलं आहे. होणाऱ्या गोष्टी चुकत नाहीत. तुम्ही इतक्या निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे आमची सेवा करता आहात. आमच्या घरी सुद्धा आमची इतकी काळजी घेतली जाणार नाही. शेवटी जगाचं होईल तेच आमचंही होईल. ठीक आहे काकू. मी त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणालो. संवेदनामधील सर्व खोल्यांमधून फेरफटका मारून केबिनमध्ये येऊन बसलो. काही वेळाने भारती हॉस्पिटलमधील एका सिनियर डॉक्टरांचा फोन आला. त्यांचे 92 वर्षांचे वडील आमच्याकडे भरती आहेत. त्यांचा डिमेन्शिया हा मानसिक आजार त्रासदायक आहे तसा. रात्री तुमचा मेसेज पाहिला. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही खूप छान काळजी घेत आहात. कोरोनाची साथ जगभर पसरली आहे. त्यामुळे काळजी घेणं इतकंच आपल्या हातात आहे. माझी काहीही हरकत नाही. गो अहेड. ते मला धीर देत म्हणाले. इतक्यात पुण्याहून एका आजींच्या मुलीचा फोन आला. आम्ही दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आलो आहोत. 8-10 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. परवाच डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे आईला आमच्याकडे घेऊन येणं शक्य नाही आणि आईला प्लीज आमच्या रिपोर्टबाबत काही सांगू नका. त्या विनंतीच्या सुरात म्हणाल्या. ठीक आहे. तुम्हीही स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा. असे म्हणत मी फोन बंद केला. सायंकाळी अमेरिकेहून जाधव आजींच्या नातवाचा फोन आला. तो अमेरिकेतील सध्याच्या परिस्थितीबद्दल सविस्तर सांगत होता. भारतातील स्थितीबद्दल माझ्याकडे चौकशी करत होता. संवेदनामधील सर्वांना तुम्ही आयसोलेट केले आहे ना? मग हरकत नाही. असं म्हणत त्याने फोन बंद केला. रात्री उशिरापर्यंत बहुतेक सर्व आजी-आजोबांच्या नातेवाईकांनी मला संपर्क साधला होता. कोणाचेही नातेवाईक त्यांना सध्याच्या परिस्थितीत घरी घेऊन जायला तयार नव्हते. अर्थात त्या सर्वांची अडचण सुद्धा मी समजू शकत होतो. आमच्याकडे भरती असणाऱ्या आजी-आजोबांचे वय जवळपास 80 ते 90च्या आसपास होते. त्यांच्या मुलांचे, मुलींचे वयही 60च्या पुढे होते. त्यामुळे त्यांना स्वतःचीच काळजी घेणं गरजेचंच होतं. मी समजू शकत होतो. धन्यवाद.